मॅम हा एपिसोड विशेष होणार आहे कारण आम्हाला असं कळलं की पूर्ण एपिसोड विदाऊट डायलॉग्स होणार आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण जसं आता तेजस्वी म्हणाली की IT वाल्याने लॅपटॉप शिवाय काम करणं असं काहीतरी आहे. तुम्ही काय सांगाल या एपिसोड बद्दल? माझी कारस्थानं बंद झाली आहेत ना एपिसोड मध्ये. ते काहीच कारस्थान करत नाहीये. म्हणजे जे बोलून प्लॅनिंग आणि प्लॉटिंग लॉज असतं ते मला काहीच करता येत नाहीये. त्यामुळे मी पण सकाळपासून गप्पच आहे. गप्प राहून फक्त आय एक्सप्रेशन देते. आणि हे शूट करताना हा प्रसंग शूट करताना एपिसोड शूट करतानाची काय मजा आहे किंवा कसं ओव्हरऑल शूट होतं? शूट म्हणजे खूप एक्साइटिंग होतंय कारण का लाईट्सचा वापर पण कमी होतोय. जो आमचा डेली ह्याचा जो लाईट्सचा वापर असतो शूटला तर तो खूप कमी आहे. कारण का हा एपिसोड अंधारातला सुद्धा आहे. म्हणजे रात्री चोर घुसतो घरात आणि मग काय होतं त्याला पकडायसाठी आमच्या सगळ्यांचं काय चाललेलं आहे. त्यामुळे लाईट्स ऑन केले तर तो चोर पळून जाईल. तर ते ऑफ लाईट्स मध्येच आमचं सगळं चाललंय. तर त्यामुळे लाईट्सचा कमी वापर करून आम्ही करतोय. तर जरा एक वेगळेपण आहे आणि खूप गमतीशीर एपिसोड वाटतोय मला. आर्टिस्ट म्हटलं की गिव्ह अँड टेक, ऍक्टिंग म्हटलं की गिव्ह अँड टेक हे आलंच आणि मग आता ते डायलॉग शिवाय ते गिव्ह अँड टेक करायचं आहे. मग ते किती चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही सगळे ते कसं करताय मॅनेज? इट्स एक्साइटिंग मोर दॅन चॅलेंजिंग. खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला. आणि कारण का सिरियल हे माध्यमच असं आहे की आपण खूप बोलतो त्याच्यात. बोल हे न बोलता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे एक चॅलेंज आहे आमचं. आणि त्याच्यात एक्साइटमेंट आम्हाला ही आहे की आम्ही कसं पोचवू आणि म्हणजे ते कसं पोचवता येईल जास्तीत जास्त बेटर वेनी प्रेक्षकांपर्यंत. तर ती आमच्यासाठी एक एक्साइटमेंट आहे या चॅलेंजची. बरं, सध्या मालिकेत बघायला मिळतंय की काकू शिवाय काहीच नाहीये. म्हणजे सुष्मिताच्या आयुष्यातही काकू आहेत त्यामुळे जे काही घडतंय ते समर्थ आनंदीच्या आयुष्यात घडतंय. त्या काकूवर खूप प्रेम सुद्धा केलं जातं. त्याबद्दल काय सांगा? थँक्यू. असंच प्रेम करत जा. म्हणजे शिव्या घाला, मला पण प्रेम करा माझ्यावर. पण आता असं झालंय की जिथे तिथे काकू असतेच. म्हणजे समर बरोबर पण काकू असते. समरशी गोड वागून त्याचे कान भरायला पण, स्वानंदीशी गोड वागून तिला वतलीवर कसं आणायचं ह्या प्लॅनिंग प्लॉटिंग मध्ये पण काकू स्वानंदी बरोबर पण असते. स्वानंदीच्या आई बरोबर तिचं एक वेगळंच रॅपो चाललेला आहे. तर त्याच्यामुळे स्वानंदीच्या आई बरोबर पण तिचं आहे. आता सुष्मिता घरी आली आहे, माझी हक्काची सून. पण ती बिचारी काय काकू एवढी शार्प नाहीये किंवा काकूची मुलगी अर्पिता होती तिच्यासारखी शार्प नाहीये. त्यामुळे तिचा वापर कसा करून घ्यायचा, तिच्या साधेपणाचा, भाबडेपणाचा ह्याच्याबद्दल जास्त आता माझे विचार चाललेले आहेत. त्यामुळे हे कॅरेक्टर काकूचं आणखी मला मजा देत आहे. जसं म्हणाल आणखी मजा देणार आहे तर काय पुढे बघायला मिळणार आहे? एखादी हिंट द्यायला आवडेल. पुढे कसं आहे, मी मगाशी म्हटलं तसं की वीण दोघातली जी तुटे ना हे आमचं सिरियलचं नाव आहे. तर मोरा विहीण दोघातली ही तुटे ना. कारण का समर आणि स्वानंदीची म्हणजे स्वानंदीच्या आईची विहीण मी आहे. त्यामुळे त्यांच्यात वीण ही माझ्यामुळेच. म्हणजे लोक आता असे रिस्पॉन्स द्यायला लागले की ही जास्त जवळ आणते समर आणि स्वानंदीला. मी त्यांच्यात जितका दुरावा निर्माण करते तितके ते बिचारे जास्त जवळ येत आहेत. जे मला नको असतं पण काय अनावधानाने येत आहे आता ते तुम्हाला बघायला मिळेल की मी कसं त्यांना लांब करायचा प्रयत्न करते आणि ते कसे कसे जवळ येतात. येस, 6 महिन्यांचं चॅलेंज आहे. आता बघूया कोण जिंकतं. येस, आता बघूया काकून जिंकणार म्हणा. युजली तुम्ही सेटवर सकाळी आल्यानंतर तुमच्या हातात स्क्रिप्ट येतं नाही का? 10-15 पानांचं जे काय असेल. नाही 25 पानं. वा. मग आज जेव्हा तुम्ही आला तेव्हा हातात काय आलं पहिलं? स्क्रीन प्ले आला. आज अरे डायलॉग नाही वाचते मी. स्क्रीन प्ले काय दिला मग मी विचारलं आमच्या असं स्क्रीन प्ले काय दिलाय. मग डायलॉग नाही आज वाचा ना तुम्ही. आज तर काही डायलॉगच नाही, फक्त मुवमेंट्स आणि एक्सप्रेशन्स सगळं दाखवायचे. सो ते माझे असं पुस्तक असतं. रोज एक नॉव्हेल येतं माझ्या हातात जवळजवळ आणि ते नॉव्हेल एवढं बोलायचं 30 पानं आहेत. रोज मी ना आधी स्क्रिप्ट वाचायच्या आधी 1, 2, 3, 4 लिटरली आज 30 आहेत, आज 22 आहेत, आज बरं आहे असं असं. तर आज जरा मी तोंडाला आराम दिलाय थोडासा. किशोरीताई, तुम्ही इतकी वर्ष काम करताय, अशी चॅलेंजिंग मुवमेंट अभिनयाच्या दृष्टीने ह्याच्या आधी
तुम्ही कधी तुमच्या पुढे आली होती का? माझं कसं आहे की मी जे रोल्स माझ्या वाट्याला जे आल्या आहेत आतापर्यंत, तर ते मी इतक्या मनापासून करते ना, मला माझा जो रोल असेल ना तो मला त्याच्यात अजून काय करता येईल ह्याचा अभ्यास करून मला करायला आवडतो. तर त्याच्यामुळे मी जे माझ्या वाट्याला येईल ना ते मी गोड समजून खाते. जसं आपण म्हणतो ना, पानात जे असतं नाही पूर्ण ब्रह्म, जे पानात असतं ते गोड समजून खायचं, तसं माझ्या वाट्याला जो रोल येईल ना तो मी असा चॅलेंजिंग आहे असं करून मी आज जगते. थँक्यू. 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 थँक्यू सो मच. थँक्यू.